नमस्कार मित्रांनो, तर हे आहे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त थंड हवेचे ठिकाण, ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर. येथील हा भला मोठा दगड जणू काही हत्तीचं तोंड आहे असंच भासत आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदी सगळ्यांनाच माहिती आहे आणि हाच आहे कृष्णा नदीवरती बांधलेला धोम डॅम. आणि या संपूर्ण परिसरात मराठी, हिंदी अशा अनेक चित्रपटांचं चित्रीकरणही होतं. 3 इडियट्स आणि गोलमाल मूवीची आठवण करून देणारे हे पॉइंट. नंतर आम्ही पुढे स्ट्रॉबेरी गार्डनला भेट दिली आणि माहिती घेतली. येथील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे स्ट्रॉबेरीची शेती आणि पर्यटन. नंतर पाहूया ओल्ड महाबळेश्वर. येथील महाबळेश्वर या मंदिरावरूनच या गावाला महाबळेश्वर असे नाव पडले. पंचगंगेचे दर्शन घेऊन जाताना आम्हाला रस्त्यांमध्येच जंगली म्हैस दिसली. म्हैस दिसलेली आपल्याला, बापरे. नंतर आजच्या दिवसाचा शेवट म्हणजे सूर्यास्त. सूर्यास्तासाठी आम्ही येथे प्रसिद्ध असलेल्या ऑर्थर सीट बरोबरच अनेक पॉइंटला आम्ही भेट दिली. तर महाबळेश्वर ट्रिपच्या या पहिल्या भागात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. चला सुरुवात करूया नवीन ब्लॉगला. दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि आम्ही आलो जेवायला आणि लंच करून नंतर आम्ही फिरायला जाणार आहोत. आज सकाळी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही रूम बुक केलेला. तिकडे आम्ही तर आम्ही ट्रेनने आलो, त्याच्यामुळे जागरण झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी येऊन झोपलो आणि नंतर मग 12:30-1 वाजता उठून फ्रेश झालो. त्याच्यानंतर आम्ही आता जेवायला आलो आहेत हॉटेलमध्ये आणि इथनं हॉटेलमधून आपण दादांबरोबर जाणार आहोत फिरायला. पहिला आहे आमचा महाबळेश्वरमधील आणि दुपारी आम्ही निघालो आहे फिरायला. तर आता आपल्याला दादा भेटलेले आहेत टॅक्सीवाले, ते आपल्याला एक्सप्लोअर करतील की इथले पॉईंट कसे कसे आहेत आणि आपण जाऊया फिरायला. टॅक्सी रेडी आहे आता आणि आता संध्याकाळी 6-6:30 पर्यंत आपण फिरणार आहोत. बसून घ्यायचं. श्री कालिका देवी नमो नमः, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. आणि आजच्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे दिवस पहिला आणि आता आम्ही निघालो टॅक्सीमधनं. दादा आपल्याला एक्सप्लोअर करतील. नाव काय दादा तुमचं? शिंदे, राहुल शिंदे. तर राहुल शिंदे असं त्यांचं नाव आहे. तर दादा आज आपल्याला एक्सप्लोअर करतील मस्तपैकी छानपैकी. आणि आज त्यांनी टॅक्सी पण नवीन घेतलेली आहे असं ते बोलत आहेत. आणि पहिलेच आम्ही त्यांचे टुरिस्ट असू की ते आम्हाला आज गाईड करणार आहेत पूर्ण. तर त्यांच्या टॅक्सीने आज आम्ही चाललेलो आहोत आणि एक्सप्लोअर करता यावं यासाठी मी पुढे बसलेलो आहे आणि सालीला मागे ठेवलेलं आहे. आता कुठे चाललो आपण? गेट्स. आता आपण चाललेलो आहे गेट्स पॉइंट, इको पॉइंट, निडल होल, एलिफंट हेड, स्ट्रॉबेरीची शेती. त्याच्यानंतर आपण जाणार ओल्ड महाबळेश्वर मंदिर. त्याच्यानंतर पुढे स्पॉटला जाणार. ओके. लाईन शिरत आपण चाललेलो. आता निडल होल, एलिफंट हेड दिसतो त्या साईडला आपण चाललेलो आहे. महाबळेश्वर मधले मेन शूटिंगचे स्पॉट आहेत फिरण्याला चांगले पॉइंट. तर आता महाबळेश्वरच्या मेन सिटी पासून आतमधल्या रोडला आहोत. पॉइंटच्या दिशेने चाललोय आपण. 9-10 किलोमीटर बाहेर आहे आपण आता. तर महाबळेश्वर सिटी पासून आपण किती किलोमीटर? महाबळेश्वर सिटी मधून आता आपण एक्झॅक्ट 9 ते 10 किलोमीटरच्या एरियामध्ये आहे. पुढे अपघाती वळण आहेत आणि छोटा रोड आहे. रोडला पण जास्त खड्डे दिसत आहेत, पावसामुळे असतील. महाबळेश्वर हे कसं उंचावरती आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आणि पाऊसही या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात असतो ना दादा? 350 इंच पाऊस पडतो. किती? 350 ते 400 इंच. 350 ते 400 इंच पाऊस पडतो त्यांच्या म्हणण्यानुसार. त्याच्यामुळे इकडे जरा रोडला खड्डे आहेत. पावसामुळे रस्त्यांची झीज होते मोठ्या प्रमाणात. तर दाट गर्द अशी झाडी आहे आणि झाडांच्या आतून आम्ही चाललेलो आहोत. खूप गारवा आणि थंड वाटते या ठिकाणी. क्लायमेट खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. खाली गेल्यानंतर आणि या उतारावरती अर्धा ते 1 किलोमीटर खाली गेल्यावरती आपले पॉइंट येतील असं दादा बोलतायत. इकडच्या साईडला जाणार आपण आता. इकडे बघणार समोर या त्यानंतर त्या बाजूला आपण जाणार. दिसतोय का बघा तिकडे लेफ्ट साईडला? हा दिसतोय. दिसला का? हा दिसतोय. ओल्ड महाबळेश्वर येते, महाबळेश्वर मंदिर. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट स्पॉट तिकडे असणार आणि त्याच्यानंतर पुढे त्या डोंगरावरती असणार समोरच्या वगैरे पॉइंट. इथे मॅक्झिमम 15 ते 20 मिनिटं इथे लागतात. इथून यायचं मग पुढे चांगले स्पॉट आहेत. पुढे जास्त फिरा. आणि इकडे आम्ही पॉइंट वरती पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे इकडे भरपूर प्रमाणात गाड्या दिसत आहेत, लोक पण दिसत आहेत. टॅक्सी मधून उतरलो आम्ही आणि चाललोय आता
खाली. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मल्कन यांच्या मुलीच्या नावावरून या पॉइंटला केट्स असे नाव ठेवण्यात आले होते. या पॉइंटवरून आपल्याला कृष्णा नदीच्या काठावरती असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन होते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या भागात पूर्ण वेळ धुकं पसरलेलं असतं. छान आहे ना व्ह्यू. हो मस्तच, खूप छान आहे. तर व्ह्यू खूप छान आहे असं सायली बोलते. हा व्ह्यू खूप चांगला आहे कारण ती रेअर बोलते छान, सगळ्याच गोष्टींना छान बोलत नाही, खरं ते सांगतो तुम्हाला. तर ऊन लागते म्हणून गॉगल लावलाय थोडासा. तर कसं वाटतंय सायली? फक्त आई शपथ आता पडलो असतो कारण मी गॉगल लावलाय, जास्त गॉगल लावत नाही, पायऱ्या कधी आल्या ते समजलेच नाही. खाली बघ खाली बघ. तर मित्रांनो, आता आपण आहोत निडल होल पॉइंटच्या जवळ. या पॉइंटवरून आपल्याला हत्तीच्या तोंडाच्या आकाराचा भला मोठा दगड दिसतो. खरं सांग, सायलीला हत्ती नाही दिसला? अरे बापरे, मी अशी नजर टाकल्यावरती मला पहिल्या कल्पनेत हत्ती दिसला. तुला का जिवंत हत्ती वाटला? अरे त्या नाही रे, मग मला तर दगडाचा शेप आहे, दगड हे तर गॅप मध्ये हे आलाय. हा, माहित नव्हते तुला? या पॉइंटला निडल होल हे नाव पडण्याचे कारण म्हणजे डोंगराच्या खडकामध्ये सुईच्या नेड्यासारखे नैसर्गिक छिद्र तयार झाले आहे. लांबून पाहिल्यास हा डोंगर हत्तीच्या डोक्यासारखा आणि त्याच्या सोंडेसारखा दिसतो, म्हणून याला एलिफंट हेड असेही म्हणतात. थंड कलिंगड अलकुल गावाला भेटतो तो. बीट आहे, आंबा आहे. हा आहे केट्स पॉइंट आणि या केट्स पॉइंटवरून आपल्याला कृष्णा नदीवरती बांधलेलं धोम डॅम सहज पाहता येतं. डोंगरावरून हे विहंगमय दृश्य बघायचं असेल तर केट्स पॉइंटला भेट द्यावी लागेल. आता आम्ही एलिफंट हेड हा पॉइंट पाहून इको पॉइंटच्या इथे आलोय. तर इथे आम्हाला बघायला भेटली गोलमाल मूव्ही मधली बाईक. पर पर्सन तुम्हाला पैसे देऊन या ठिकाणी तुम्ही या बाईकवरती फोटोशूट करू शकता. गोलमाल मूव्ही मधली बाईक म्हटल्यानंतर येथे आम्ही 2-4 फोटो आणि पोजी मारून घेतल्या. थँक्यू. आता आम्ही स्ट्रॉबेरी गार्डनला भेट देऊन नंतर जाणार आहोत ओल्ड महाबळेश्वरला. कुठे जायचं आता आपल्याला? स्ट्रॉबेरी गार्डन तर आता आपल्याला स्ट्रॉबेरी गार्डनला जायचं आहे. नॉमिनल फ्लॅट्स हा, 10 मिनिटं तिथे हे करायचं आहे आपल्याला, फिरायचं आहे आणि लगेच. खायला ओके. स्ट्रॉबेरी विथ क्रीम. हा हा, स्ट्रॉबेरी विथ क्रीम खा. पुढे जाऊया. चालेल चालेल. Drinks वगैरे असतात त्या क्लासमध्ये. हा हा, 10 मिनिटात आपल्याला इथे थांबून पुढे जायचं आहे. आणि मस्त फुल भेटलेलं आहे बघा, कसं किती छान दिसतंय. वेगवेगळ्या रंगांची झाडी घन दाट, सर्व चढवा दिसत कसं खंडाळ्याचं घाट. ना आता महाबळेश्वरला आहोत, खंडाळ्याला नाही. राहुल दादा बोलतायत की तुम्हाला चांगले चांगले स्पॉट दाखवतोय आणि ते जे जे टायमिंग सांगतील त्या टायमिंग वरती आपल्याला रिटर्न यायचं आहे. कारण आता त्यांनी स्ट्रॉबेरी गार्डनला घेऊन जात आहे, तिकडे आपल्याला 10 मिनिट स्पेंड करून नंतर लगेच यायचं आहे. कारण आपल्याला पुढे मंदिरात पण जायचं आहे. मंदिरासाठी त्यांनी 15 मिनिटं दिली आहेत. 15 मिनिटात पण आपल्याला तिकडे पण यावं लागेल. त्याच्यानंतर भारी भारी स्पॉट ते दाखवणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल आणि पुढे जावं लागेल. कारण आपल्याला आज पूर्ण खूप एन्जॉय करायचं आहे महाबळेश्वर. कारण महाबळेश्वरची माझी पहिली ट्रिप आहे आणि सायली पहिल्यांदा येऊन गेलेली आहे आणि माझी तर पहिलीच ट्रिप आहे, त्याच्यामुळे मी तर एक्सायटेड आहे. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीवरती प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले जातात. तर अशाच एका स्ट्रॉबेरी गार्डनला आता आपण भेट देणार आहोत.
तर आपल्याला पहिलं गार्डन बघायचं आहे, स्ट्रॉबेरी गार्डन. स्ट्रॉबेरीची शेती कशी होते, छोटं प्लांटेशन आहे त्यांचं. वेलकम टू ग्रीन हाऊस असं होतं. 6 से 8 इंच का होता है. ओके ओके. एक झाड़ में ना 2.5-3 किलो तक आता है स्ट्रॉबेरी. अपना सीजन इसका 8 महीने चलता है, विंटर समर. खाली रेनी सीजन में नहीं आता. मराठीमध्ये सांगितलं तर चालेल. रेनी सीजन मध्ये येत नाही त्याला. हां हां आम्ही सप्टेंबर मध्ये लावतो झाडे स्ट्रॉबेरी. हां हां. ऑक्टोबर पासून चालू होतात ना, ते जून 15 पर्यंत चालतात. 15 जून. फक्त रेनी सीजन मध्ये येत नाही त्याला. रेनी सीझन मध्ये नाही. दादांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली, त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि महाबळेश्वरला आलात तर गार्डन ग्रीन हाऊस स्ट्रॉबेरी फार्मला नक्की भेट द्या. थँक्यू. वेलकम. ही स्ट्रॉबेरीची पांढरी फुलं आहेत. फुलं पण किती छान आहेत बघा. आणि ही स्ट्रॉबेरी आहे लाल लाल. आणि आता आपल्याला स्ट्रॉबेरी काय खाणार आहोत आपण, तर तिथे जाऊन आपण ट्राय करूया. आणि खूप भारी वाटलं मला. कोथिंबीर पण लावली, स्ट्रॉबेरी पण लावली. आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या स्पॉटला. तर लवकर माझा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आता आपण चाललो पुढच्या नेक्स्ट पॉईंटला. व्हिडिओ स्किप नको करू, व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. चला. स्ट्रॉबेरी क्रीम आलेली आहे आणि याला आपण मिक्स करून खायचं आहे. ही आपली आहे स्ट्रॉबेरी क्रीम. तोंडाला पाणी तर नाही सुटलंय. असं आईस्क्रीमला एवढा पुडी नाही मी आईस्क्रीमचा, म्हणजे काय बोलतात ते. वरती मस्त स्ट्रॉबेरी आहे. बघूया पहिली स्ट्रॉबेरी गोड आहे अशी आंबट आहे. आंबट असतात मोस्टली मुंबईला आमच्या आंबट भेटतात. स्वस्तामध्ये घ्यायचं वाटतं मग. फुल गोड आहे स्ट्रॉबेरी. पूर्ण क्रीम आहे आतमध्ये आणि त्याच्यावरती स्ट्रॉबेरी टाकलेली आहे सिझनिंगसाठी. आणि नुसती क्रीम खातोय मी. ते बोलले की ढवळून खायचं आहे. सायली नुसती क्रीम नाही खायची आहे ना, ते क्रीम आतमध्ये हे कर. कशी लागली खाऊन बघा. ती नुसती क्रीम खाते तू, आपल्याला आतमध्ये पण खायचं आहे. तर त्याला व्यवस्थित असं बोललेत की ढवळून घ्या नंतर खावा. मजा नाही. खरं अप्रतिम लाजवाब. खूप छान लागला. हुशारी बोलते तारीफ जरा जास्तच झाली. तर त्यांनी एवढा रिस्पॉन्स दिला आपल्याला. त्यांची पण ॲडव्हर्टाइजमेंट झाली माझ्या चॅनलच्या थ्रू. आणि खूप भरलेलं आहे. आता आपण चाललेलो दादा कुठे? ओल्ड महाबळेश्वर मंदिर. ओल्ड महाबळेश्वर मंदिरला चाललेलो आहोत आपण आता. आता गायडन्स अगदी चांगला शोधा. म्हणजे भरपूर पॉईंट्स आहेत ना, ते जवळजवळ आहेत. म्हणजे एक आता पूर्ण परिसर असेल तर तिथे 4-5 पॉईंट आहेत. तुम्हाला ते चार्ट दाखवतील ना, त्याच्यामध्ये समजणार नाही की ॲक्च्युली आपल्याला चार्ट मध्ये कोणकोणते. आपल्याला वाटतं की 10-12 पॉईंट बघतोय, परंतु ते बाजूबाजूलाच असणार पॉईंट. म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना इझी पडते, पण आपल्याला एकाच ठिकाणी जाऊन ते सगळे पॉईंट बघायला भेटतात. मग आपण ते चांगले गायडन्स बघा त्याच्यासाठी. ते जास्त इम्पॉर्टंट आहे महाबळेश्वरला आल्यानंतर. कारण आपण पैसे देणार आहोत, त्याचा आपल्याला फायदा पण काहीतरी झाला पाहिजे. बरोबर सांगतोय ना? म्हणजे राहुल दादा आहेत, त्यांच्यासारखे गायडन्स जर बघितले तर तुम्हाला चांगलाच त्याचा फायदा होईल. कारण ते समजावून सांगतात, एक्सप्लोर पण करतात. पूर्ण बोला तेच. ओल्ड महाबळेश्वरच्या जवळ आता आपण आलेलो आहे. इथे 2 मंदिर आहेत. शंकराचं मंदिर, पंचगंगेचं मंदिर आहे, महात्मा त्यांचं. हा हा. ओल्ड खूप जुनं महाबळेश्वर आहे. हा हा. ओल्ड महाबळेश्वर. त्या मंदिरावरून महाबळेश्वर नाव पडलेलं आहे गावात. ओके ओके. मंदिर आहे महाबळेश्वराचं मंदिर. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे पॉइंटला जाणार आहोत वगैरे. ओके ओके. तर आता आपण दादाने सांगितल्याप्रमाणे ओल्ड महाबळेश्वर मंदिराच्या इथे जाणार आहोत. आणि त्या मंदिरावरूनच आपल्याला या शहराला, या गावाला महाबळेश्वर हे नाव पडलं. दादा आपल्याला काहीतरी सांगतायत. हे ओल्ड महाबळेश्वर. ओल्ड महाबळेश्वरचा टॉवर आहे हा राईट साईडला समोरचा. हा बघू शकता. जो मगाशी त्याने तिकडनं टॉवर, हा तिकडनं जो टॉवर दाखवलेला. आपल्याला पॉइंटला जायचं महाबळेश्वरचे ऑर्थर सीट वगैरे जे पॉइंट आहेत ना, ते ह्या साईडला आहेत. पहिलं मंदिराचं इथे दर्शन करायचं. पहिलं मंदिराचं दर्शन करूया. 15 मिनिटं लागतात इथे. त्यानंतर पुढे जायचं स्पॉटला. ओके ओके. मंदिराचं नाव काय?
शिवलिंग शंकराचं महाबळेश्वर मंदिर आहे आणि पंचगंगेचं मंदिर आहे. ओके ओके. तर शंकराचं मंदिर आहे आणि पंचगंगेचं मंदिर आहे ते आज आपण आता बघणार आहोत आता. आणि त्याच्यानंतर मग तिकडे तो कोणता ऑर्थर सीट पॉइंटला जाणार आहोत. ते कार्यालय मंदिर बघून आल्यानंतर तुम्ही इथे येणार. हा त्या कार्यालयाजवळ आलं की बाजूला चालेल चालेल. हिचा शॉर्टकटचा हा रस्ता. शंकराचं मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर. ते मंदिर बघून खाली उतरला ना, पुढे थांबा पुढे. इकडे या साईडला जाऊ. पंचगंगेचं चालेल. इकडे जाऊ. तर फुलं घेतलेली आहेत आम्ही. तरी ते आजींनी लावलाय स्टॉल. तर अतिशय पुरातन असं मंदिर आहे, बघू शकता बांधकाम याचं. मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथे पोहोचलेलो आहे. स्वयंभू अतिबळेश्वर मंदिर बघू शकता. बोला हर हर महादेव. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझ्याकडून हा मुखात अखंड राहू दे. अतिबळेश्वर मंदिर हे महाबळेश्वर येथील एक प्राचीन आणि पौराणिक मंदिर आहे. मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील हे दगडाचे मोठे खांब येथील कलाकारी त्यावेळच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. प्रदक्षिणा पूर्ण करूया महाबळेश्वरच्या अतिबळेश्वर मंदिराला. हे पंचगंगेचं मंदिर आहे. पंचगंगा हे मंदिर पूर्णतः दगडांचे असून या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो. तर त्या 5 नद्या कोणत्या आहेत तर कृष्णा, वैना, सावित्री, कोयना आणि गायत्री. या 5ही नद्यांचं पाणी एकत्र होऊन नंतर ते पुढे दगडी गोमुखातून बाहेर पडते. येथे येणारे भाविक या पाण्याला तीर्थ म्हणून प्राशन करतात. पंचगंगा मंदिराच्या अगदी बाजूलाच हे रुद्रेश्वराचं अतिशय पुरातन आणि सुंदर मंदिर आहे. आता आपण पोचलोय येथील महाबळेश्वराच्या मंदिरात. या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे येथील शिवलिंग हे स्वयंभू असून त्याचा आकार रुद्राक्षासारखा आहे. आता सायली सोबत मागे बसलोय. आता दादा कुठे? आता पुढे पॉइंटला जाणार आपण. ऑर्थर सीट वगैरे पॉइंट येतात इकडे. ओके. 12 पॉइंट आहेत इकडे आपण आता. हा आणखी इको पॉइंट, मालकम पॉइंट वगैरे सगळे ओके ओके. सीट मेन आहेत ना. हा हा पॉइंट बघत 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 येणार आपण आता. हा चालेल चालेल. सातारा, पुणे आणि रायगड असं 3 जिल्ह्यांच्या एक्झॅक्ट सेंटर मध्ये आपण जाणार आता. तिन्ही जिल्हे- सातारा, पुणे आणि रायगड यांच्या सेंटर मध्ये म्हणजे त्रिकोणच म्हणा. 4421 फूट समुद्र सपाटीपासून हाईट असणारा पॉइंट ऑर्थर सीट. हा ऑर्थर म्हणजे एक ब्रिटिश रायटर, सीट म्हणजे त्याची बसण्याची जागा, म्हणून त्या पॉइंटचं नाव ऑर्थर सीट आहे. ओके. तर आता सायली सोबत बसलोय मागे. काय घेतले सायली? हळू घ्या हळू घ्या. नको जा नको जाऊ. सांगू शकत नाही काय त्या मागे येतो. जंगली म्हैस दिसलेली आहे आपल्याला. बापरे. डेंजर असतं. आणि आता अचानक गाडीच्या समोर ते गवारेडा आलेला आणि आपल्या कोकणात पण पाहतोय की सध्या कोल्हापूरवरनं किंवा त्या आपल्या घाटमाथ्यावरनं भरपूर गवारेडे खाली येत आहेत आपल्या कोकणात. तसाच गवारेडा आपल्याला गाडीच्या अगदी समोर पाहायला भेटला. आणि दादाने जरा गाडी फास्टच घेतली कारण धोका असतो जंगली जनावरांपासून गाड्यांना, म्हणून जरा फास्ट गाडी चालवली. पॉइंट आहे. थोडा वेळ लागला ना इकडे तरी 10-15 मिनिटं लागू दे. अर्धा तास लागतो इकडे मॅक्झिमम. 10-15 मिनिटं जास्त लागली तरी चालतील. चांगले पॉइंट आहे तिकडे.
हा चालेल. ते आता आपल्याला इथे जायचं लास्ट, त्याच्यानंतर ऑन द वे पॉईंट घेत घरी यायचं, म्हणजे असं महाबळेश्वरला. रस्त्याला ऑन द वे 4 पॉईंट आहेत. हा चालेल चालेल. ऑन द वे 4 पॉईंट आहेत बोलतायत, ते आपल्याला येताना घ्यायचे आहेत. आणि आपण आता लास्ट पहिले जातोय. आणि तिकडे आपल्याला दिलाय टाइम त्यांनी भरपूर वेळ आपल्याला. पण आता कुठल्या पॉईंटला चाललोय माहीत नाही ना, मला पण नाही माहिती. तिकडे गेल्यावरतीच समजणार, कारण पॉईंटची नावं लक्षात ठेवू शकत नाही अशी आहेत. आणि तिकडे गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवूया, हा एक पॉईंट आहे, हा वेगळा पॉईंट आहे, तसं दाखवू. कारण एवढी नावं लक्षात ठेवणं पण मुश्किल झालं आहे. तो बसलाय बघा हिरो. हे जायचं आहे पूर्ण शेवटपर्यंत. खूप पायऱ्या आहेत. आता आहोत आर्थर सीट पॉईंट वरती. तर वरनं आपण खाली आलेलो आहोत आणि आता आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायचं आहे तो पॉईंट बघण्यासाठी. काय पाहिजे? थांबा, येतो खाली जाऊन. बंद करायला लागलाय. तर तो मुलगा बाय विचारतोय काय पाहिजे, तर मी बोललो खाली जाऊन येतोय. तो बोलतोय लवकर या, बंद होते. आर्थर रोडचा पॉईंट आहे ना, तर खूप माकड आहे तिथे आणि हंटिंग पॉईंट बोलतात त्याला. सगळे वेगवेगळे पॉईंट आहेत आणि भरपूर माकड आहेत बघा, छोटे छोटे माकड आहेत आणि अगदी जवळ घाबरत नाहीत. आणि या पॉईंटचं नाव आहे हंटिंग पॉईंट. अरे इकडे बघ, किती खोल दरी आहे. आणि सनसेट पॉईंट आहेत. अजूनही किती वाजलेत? 5:30 वाजलेत. 5:30 वाजलेत. तर अजूनही 6च्या नंतर सूर्य मावळतीला जाईल, मग आपल्याला सनसेट बघायला भेटेल. खूप सुंदर. आता इकडे कसं धुसर दिसते पूर्ण. हे डोंगर आपण नीट बघू शकत नाही, कारण सूर्य बरोबर समोर आहे आणि इकडे सगळं धुसर भरतं. तुम्ही ह्या साईडला बघू शकताय बघा, ह्या साईडला क्लिअर दिसतंय आपल्याला, आणि ह्या साईडला आपण सूर्याच्या दिशेने बघू शकत नाही. इको पॉइंट, हे सगळे पॉइंट ना एकाच रूटला आहेत. तर फक्त त्यांची नावं वेगळी आहेत. जसं आपण पायऱ्या उतरत जाऊ, ते एका टर्निंग पॉईंटला याल तर वेगळा पॉईंट, ते दुसऱ्या टर्निंग पॉईंटला वेगळा पॉईंट, असं ठेवलेले आहेत त्यांनी नावं. तर आता बघू शकता तुम्ही, फक्त 15-20 पायऱ्या उतरलोय आणि हा दुसरा पॉईंट चालू झालेला आहे. तर बघा ते किती मोठी दरी आहे, खूप खोल दरी आहे आणि दरीच्या वरती हे सगळे पॉइंट आहेत. खूप छान वाटतं. इकडे बघा, इकडे हिरवीगार झाडं आणि डायरेक्ट इकडे दरी. आणि मला असं वाटतं की हे पावसाचं पाणी पडून झीज होऊन ना या ठिकाणी झाडं नाहीत या साईडला, कारण पाऊस असा येतो त्याच्यामुळे या साईडला झाडं नाहीत. त्या साईडला डोंगराच्या त्या पलीकडच्या साईडला तुम्हाला झाडं दिसतील आणि या साईडला कमी झाडं आहेत बघा. जे जशी जमिनीची धूप होते या साईडला, त्याच्यामुळे इकडे झाडं कमी आहेत, फक्त डायरेक्टली खडकं आहेत. आणि त्या साईडला पूर्ण ग्रीन आहे. आणि ते मागच्या साईडला पण बघू शकता तुम्ही, हिरवी झाडं आहेत, कारण तिकडे पाऊस असा येतो आणि पाऊस तिकडे पोहोचत नाही, पावसाचे थेंब, म्हणून त्या साईडला हिरवीगार झाडं दिसत आहेत. ह्या साईडला बघा पूर्ण खचून गेलेली आहेत झाडं वगैरे, आणि फक्त दगड दिसत आहेत. आणि तिकडे हिरवीगार झाडं दिसत आहेत, जसं वरती दिसत आहेत बघा, या ठिकाणी सगळी हिरवी झाडं आहेत. आता तुम्हाला दाखवतो टायगर स्प्रिंग पॉइंट. डोंगराच्या मध्यभागी येथे नैसर्गिक झऱ्यातून पाणी वाहतंय. जंगलातील वन्यजीव या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत असावेत. आणि आता आपण चाललो पर्यटकांचं आकर्षण असलेल्या आर्थर सीट पॉइंटला. या पॉइंटच्या डाव्या बाजूला सावित्री दरी आणि उजव्या बाजूला जंगलेच आहेत. हवामान स्वच्छ असेल तर इथून प्रतापगड, रायगड आणि तोरणा हे किल्लेही दिसतात. तर संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त याच पॉइंटवरनं सगळ्यात भारी दिसतो, म्हणूनच या पॉइंटला सगळ्यात जास्त पर्यटकांची पसंती आहे. महाबळेश्वर ट्रिपच्या पहिल्या भागातील हा आमचा शेवटचा पॉइंट होता. आजच्या भागात आपण येथेच थांबणार आहोत. महाबळेश्वर ट्रिपचा भाग 2 लवकरच येत आहे. तर मित्रांनो, कधी जात आहे महाबळेश्वर ट्रिपला असे असंख्य नजारे बघण्यासाठी? आमचा आजचा दिवस खूपच चांगला गेला. दरी, डोंगर, महाबळेश्वर येथील पुरातन मंदिरे
जंगली प्राणी येथील खाद्य संस्कृती अनुभवली. या जंगली जनावरांचा निरोप घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.